नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2023 मधील पीक विम्याचे प्रलंबित 1927 कोटी रुपये मिळणार आहेत। मित्रांनो, ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे। राज्यात पीक विमा योजनेसाठी बीट पॅटर्न राबविण्यात येत आहे। बीट पॅटर्ननुसार विमा भरपाई एकूण विमा हप्त्याच्या 110% जास्त असल्यास 110% विमा भरपाई विमा कंपनी देते, तर त्यापुढची भरपाई राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येते। ओरिएंटल कंपनीची विमा भरपाई यंदा 110% जास्त आली होती। मित्रांनो, ओरिएंटल कंपनीचा विमा भरपाई एकूण विमा हप्त्याच्या 200 ते 300% आला होता। त्यामुळे विमा हप्त्याच्या 110% पुढची भरपाई राज्य शासनाने द्यावी अशी मागणी या विमा कंपनीने केली होती। मित्रांनो, ओरिएंटल विमा कंपनीला विमा हप्त्यापोटी एकूण 1255 कोटी रुपये मिळाले होते, पण या कंपनीकडे विमा भरपाईची रक्कम 3307 कोटी रुपये आली होती। विमा हप्त्याच्या 110% प्रमाणे विमा कंपनीकडे भरपाईची रक्कम 1380 कोटी रुपये आली होती, तर 110% पेक्षा पुढची सरकारकडे 1927 कोटी रुपये भरपाई आली होती। मित्रांनो, कंपनीने शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईची रक्कम देण्यासाठी राज्य सरकारकडे 1927 कोटी रुपयांची मागणी केली होती। आता राज्य सरकारने ही रक्कम विमा कंपनीला दिली आहे, त्यामुळे या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मित्रांनो, मागील हंगामात दुष्काळी परिस्थिती असल्याने पिकांना मोठा फटका बसला होता, त्यामुळे खरीप हंगाम 2023 मध्ये विक्रमी विमा भरपाई मिळाली। शेतकऱ्यांना एकूण 7621 कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली होती। त्यापैकी विमा कंपनीने आतापर्यंत 5496 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे। आता आणखी 1927 कोटी रुपये मिळणार आहे। मित्रांनो, यामध्ये नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे। जिल्हानिहाय मंजूर भरपाई। मित्रांनो, सरकारने 6 जिल्ह्यातील 1927 कोटी रुपये भरपाई मंजूर केली आहे। यात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 656 कोटी रुपये, जळगाव जिल्ह्यात 470 कोटी रुपये, नगर जिल्ह्यात 713 कोटी रुपये, सोलापूर जिल्ह्यात 266 कोटी रुपये, सातारा जिल्ह्यात 27.73 कोटी रुपये आणि चंद्रपूर जिल्ह्यात 58.90 कोटी रुपयांची भरपाई देण्यास मंजुरी दिली आहे। मित्रांनो, विनयकुमार आवटे, कृषी संचालक, कृषी आयुक्तालय, पुणे शासनाने 30 सप्टेंबरच्या शासन निर्णयाने 1927 कोटी रुपये प्रलंबित रक्कम मंजूर केली। ही रक्कम ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे। तर मित्रांनो, हे होते प्रलंबित विम्याबद्दलचे एक अतिशय असे महत्त्वाचे अपडेट। तर मित्रांनो, आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि ही माहिती जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत। तोपर्यंत नमस्कार।